आज निर्मला सीतारामन अर्थमंत्री भारत सरकार यांनी आपलं अंतरिम बजेट सादर केलं. त्यांचं वाचन चालू असताना त्यांनी जे काही मुद्दे मांडले, त्यांनी सामाजिक न्याय धोरण, जास्तीत जास्त नोकऱ्या, 10 वर्षात एक पारदर्शक राज्यकारभार, GDPवर भर, पायाभूत सुविधा, मेट्रो आणि नमो भारतचं विस्तार, इलेक्ट्रिक वाहनासाठी सुविधा आणि एक जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान अशी घोषणा केली. त्यांनी सांगितलं की 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं आहे. 2047ला भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना, 4 कोटी विमा, 30 कोटी मुद्रा योजना, महिलांकरता एक उद्योगाकरता पायाभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून दिली असं त्यांनी सांगितलं. टॅक्सचा परीघ वाढवला, GSTचं संकलन वाढवलं आणि महिलांना 70% घरं आहे आणि 3 कोटी घरांचं नवीन त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि शेती क्षेत्रामध्ये सुधारणा असं एक साधारणपणे त्यांनी वाचन करताना सांगितलं. मग प्रत्यक्षात नेमकं काय आहे? आज सामाजिक न्याय धोरण त्यांनी अवलंबलं का? नोकऱ्या उपलब्ध झाल्या का? तर ह्याचं साधारणपणे आपण एक थोडा विचार करू. त्यांचं अगोदरचं बजेट होतं, गेल्या वर्षीचं बजेट त्यांनी सप्तर्षी मांडली होती. सर्वसमावेशक विकासपट, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थानं वापर करणे, हरित वाढ, तरुणांचे सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र याच्यावर त्यांनी भर दिला होता. आणि त्यावेळेचं ठळक मुद्दे काही होते ते मुद्दे आपण विचारात घेऊ. 9 वर्षात दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होतं. गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ झाली म्हणते, वाढ होईल. 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था. पंतप्रधान सन्मान, उज्ज्वला गॅस. आणि आज त्यांनी सांगितलं की नागरिकांचं उत्पन्न, सरासरी उत्पन्न 50% वाढलं आणि महागाई आटोक्यात आणली. मग प्रत्यक्षात काय आहे आता? की प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की त्यांनी गेल्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य याच्यामध्ये की भरीव वाढ केली म्हणून सांगितली, परंतु त्यांनी भरीव वाढ करण्यापेक्षा कपात केली. साधारणपणे शिक्षण आणि आरोग्य हे साधारण 6 ते 7% केलं तर मुलांचं शिक्षण मुलांना घेणं परवडेल, ते शिकतील, त्यांची पात्रता सिद्ध होईल आणि मग त्यानंतर ते रोजगारासाठी पात्रता तयार झाल्यानंतर रोजगार उपलब्ध होईल त्यांना. आरोग्याची स्थिती काय होती? आरोग्याची स्थिती आपण गेल्या 9 वर्षामध्ये पाहतोय आणि गेल्या 2-3 वर्षाचा काळ जर पाहिला आपण, कोरोनाचा काळ पाहिला की काय परिस्थिती होती, सगळ्यांनी अनुभवलेली ती सांगायची गरज नाही आहे. आरोग्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने जी भरीव वाढ करायला पाहिजे होती ती केलेली नाही. मग आज काय केलं का त्यांनी? आज त्याच्यामध्ये पण वाढ झालेली दिसत नाही, शिक्षणामध्ये वाढ झालेली दिसत नाही. आज खरं तर शिक्षण आणि आरोग्य हे 2 जे विषय आहेत, ह्या 2 विषयामध्ये जर सरकारने आपला सहभाग वाढवला तर नागरिकांना त्या ठिकाणी एक सोयीसुविधा उपलब्ध झाली तर त्यांना त्यांची पात्रता सिद्ध करून पुढे त्यांचा विकास करता येईल, त्यांच्या विकासामध्ये त्यांना मार्ग तो सुकर होईल असं वाटतंय. परंतु ते तसं काही करत नाहीत. आणि आज पाहतोय आपण सध्या आरक्षणाचा जो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर सर्वांना समान उच्च दर्जाचं शिक्षण आणि उच्च दर्जाची आरोग्य सुविधा जर तुम्ही त्यांना माफक दरात, म्हणजे मोफत नाही देता आली तर माफक दरात जर दिली तर तुम्हाला आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही. सर्वांना त्या ठिकाणी शिक्षण मिळेल आणि त्यांचे आरोग्यमान त्यांचं जर व्यवस्थित असेल तर त्यांना विकास करता येईल आणि पर्यायाने देशाचा विकास होईल. हा विषय. दुसरा विषय होता की शेती आणि सेवा. हे 2 विषय जे आहेत, हे 2 विषय फार महत्त्वाचे आहेत की ज्याचा वाटा अर्थव्यवस्थेमध्ये मोठा आहे.
मग शेतीची परिस्थिती काय, तर त्यांनी सांगितलं की शेतीमध्ये भरीव वाढ केली. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेमार्फत ₹6,000 दिले जातात. ते ₹6,000 त्या त्या एका व्यक्तीला जातात, त्याच्या चहाला पुरत नाहीत. तो त्याचा विकास काय करणार? खरं म्हणजे शेतीला भांडवल त्याला उपलब्ध होत नाही. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. वीज, पाणी हे जर त्यांना वेळेवर उपलब्ध झालं, त्याला भागभांडवल मिळालं आणि खतं, बियाणाचं रास्त दरामध्ये त्याला जर मिळालं आणि तुमचं कीटकनाशके आहेत किंवा त्याची वाहतूक व्यवस्था आहे, बाजारपेठ आहे, ही त्यांना ह्याचं नियोजन व्यवस्थित झालं, तर मग तो शेतकरी त्याच्या शेतामधला जो पिकलेला माल आहे तो बाजारामध्ये नेऊन हे करेल. त्याला त्याच्या उत्पादित खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. स्वामीनाथन आयोगाने तेच सांगितलं, पण स्वामीनाथन आयोग काय सगळ्यांनी स्वीकारला नाही आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पण झाली नाही. आणि मग शेतीचं नियोजन नसल्यामुळे आणि निसर्गाच्या ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. शेतकऱ्याची मागणी काय आहे आणि शेतकऱ्याला दिलं काय जाते आणि त्याच्यावरची ते गांभीर्याने पाहतं आहे का सरकार किंवा संस्था पाहतात का काही? तर त्या शेतकऱ्याची मागणी हीच आहे की त्याचा पाणी मिळालं पाहिजे, वेळेवर वीज मिळाली पाहिजे. ती जर मिळाली तर तो शेतीमाल त्या ठिकाणी त्याचे पीक येईल. त्याचं पीक आल्यानंतर बाजारात गेल्यानंतर त्याला उत्पादित खर्चावर बाजारभाव मिळाला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी. पण ती काय त्याच्यावर काय लक्ष देत नाही. आता शेतीमाल हा नाशवंत आहे. बाजारभावाचं मलाही समजतं की काय कसं करता येईल. तर शेतीमाल हा नाशवंत आहे. तर त्यासाठी त्याला पर्याय आहेत की शेतमाल प्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्यांनाच प्राधान्याने त्याच्यामध्ये सहकार्य करावं, प्रोत्साहन द्यावं. मग जर शेतमाल नाशवंत माल आहे, तो जादा झालेला माल असेल किंवा काय असेल, तर त्याची प्रक्रिया केली तर त्याला ₹2 मिळतील. आणि शेतीपूरक व्यवसाय जो आहे, शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध आहे, पोल्ट्री आहे किंवा तुमचा रेशीम उद्योग आहे, ह्याच्यामध्ये सहकार्य मिळतात. हे मी मध्यंतरी सुप्रीम कोर्टाला एक पत्र पाठवलं होतं की शेतकऱ्यांना यासाठी काय मदत करता येईल. तर त्यांनी राज्य सरकारला एक पत्र देऊन सांगितलं की शेतीसाठी तुम्ही काय योजना राबवता ते संबंधित अर्जदाराला पोहोचवा. तर त्यांनी सांगितलं की काय योजना आहेत. तर त्या योजना प्रत्यक्ष पोचतात का शेतकऱ्यांपर्यंत? तर त्या पोचत नाहीत. सेवा क्षेत्राची तीच परिस्थिती आहे. आता त्यांनी उत्पादन क्षेत्रामध्ये भरीव वाढ केली म्हणून सांगितलं होतं. तो उत्पादित क्षेत्रामध्ये गेल्यावेळेस जो 1.97 लाख जो काही खर्च सांगितला तो केला आहे का त्यांनी? तर त्याच्यातला 2% खर्च फक्त झाला आहे. मग उत्पादन कसं वाढेल? रोजगार वाढतील कसे? आज 29 करोड लोक रोजगार मिळेल का या आशेत आहे आणि 58 करोड लोक रोजगार मागत आहेत. ही परिस्थिती आज रोजगाराची आहे. बेरोजगारीचं प्रमाण पदवीधरांचं 13.4%, डिप्लोमाचं 12.2%, पदव्युत्तरचं 12.1% आणि गेल्या 45 वर्षातला बेरोजगारीचा उच्चांक आपल्या या मोदी सरकारने मोडला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं रोजगारावर लक्ष यांनी केंद्रित केलं पाहिजे. आणि मग रोजगार जर नवीन निर्माण करायचा असेल तर उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्यांना काही सवलती प्रदान केल्या पाहिजेत. तर नवीन उद्योग येतील. नवीन उद्योग आले तर मग त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते. दुसरा विषय आपण जो विचार केला की आज आपण आर्थिकतेचा विषय, आर्थिक सक्षमता त्यांनी सांगितली, आर्थिक सक्षमता आलेली म्हणून सांगितलं. तर आज आपण पाहिलं तर काही सर्वे सांगतायत की 1 ते 10% म्हणजे 1% लोकांच्याकडं 22% देशाच्या संपत्तीपैकी संपत्ती आहे. त्यानंतर 10% लोकांकडे 57% देशाची संपत्ती उत्पन्नापैकी आहे आणि उरलेली जी 21% जे उत्पन्न आहे ते तुमच्या 89% म्हणजे जवळजवळ 90%च्या लोकांच्यामध्ये विभागलं गेलं आहे. म्हणजे ही विषमतेची दरी जी आहे ती कशामुळे आहे? त्याचा रोजगार सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांच्या हातात रोजगार मिळत नाही. तर तुमचा रोजगार हातात नसेल, खिशात पैसा नसेल तर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही, आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही, आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करू शकत नाही. मुलांच्या विवाहाचा विषय आहे तो शेवटचा विषय की तो एक मोठा गहन विषय की जर मुलांचं शिक्षण नाही झालं तर नोकरी नाही मिळाली तर त्यांचं पुढचं आयुष्याचा सगळा अंधार दिसतो.
हे सगळं वास्तव दिसत असताना आज ते सांगतायत की आज हे किंवा आर्थिक वाढ झालेली आहे, आर्थिक वृद्धी झालेली आहे आणि 25% लोकांना गरिबीतून मुक्त केलं आहे. जर गरिबीतून जर मुक्त केलं असं म्हटलं तर आज 80 कोटी लोकांना रेशनवर धान्य का दिलं जातं? मग ते धान्य देण्याचं कारण काय आहे? की त्यांना त्यांचं दैनंदिन जीवन निदान जगता आलं पाहिजे ह्याच्यासाठी त्या रेशन दिलं जातं. मग मग हे बाहेर कसे काढले? म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जे लोक गेलेले आहेत ते बाहेर वर आणले म्हणे. तर वर आणण्याचा हा जो काय त्यांनी समोर मांडला आहे त्याच्यात सुद्धा ते सपशेल फेल गेले. जी एस टीचा जर विषय केला तर जी एस टीमध्ये वाढ झाली, जी एस टीमध्ये वाढ झाली हे ठीक आहे, हे मान्य होतं आहे लोकांना. परंतु जी एस टी दर वाढल्यानं जी महागाई जी वाढलेली आहे त्या महागाईचं करायचं काय? आज महागाई आटोक्यात आणली म्हणून सांगितले जाते. आज पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे 3 जे विषय आहेत ह्याचा दर वाढत चालला आणि तो गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्या पटीने वाढला आहे तो पाहता या महागाईने कळस गाठला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि महागाईने कळस गाठल्यामुळं आणि त्यांना सुरक्षित रोजगार नसल्यामुळे किंवा जर रोजगार असेल तर त्या ठिकाणी त्याला योग्य मोबदला न मिळाल्यामुळे तर त्या व्यक्तीला त्याचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यांनी? म्हणजे महागाई आटोक्यात आली कशी म्हणता येईल? म्हणजे महागाई ही वाढतच चालली परंतु ही सांगते की महागाई आटोक्यात आली. महागाई आटोक्यात जर यायची असेल तर हे पेट्रोल, डिझेल, गॅस याचे दर व्यवस्थित केले, योग्य रीतीने हे केले पाहिजेत. तर शिक्षणामध्ये त्यांनी जर माफक दरात उपलब्ध शिक्षण करून दिलं तर आज आपली मुलं परदेशात चालले शिकायला किंवा परदेशात नोकरी करायला चालले, ती जाणार नाहीत, भारतात राहतील. आता परदेशात जाणं इथं शिक्षण महागडं झालं आहे आणि इथल्या शिक्षणाचा दर्जा गुणवत्तेचा जो दर्जा आहे तो दर्जा खालावला. त्या दर्जामध्ये पण वाढ केली पाहिजे. ती वाढ न करता आपला सहभाग कमी करून घेतात आणि त्या शिक्षणामध्ये खाजगीकरण केलेलं आहे आणि सरकारी शाळांचं सुद्धा खाजगीकरण झालं आहे. आणि सरकारी शाळांचं खाजगीकरण झाल्यामुळे अगोदरच्या खाजगी शाळामध्ये परवडत नव्हतं, सरकारी शाळा होत्या यांचं खाजगीकरण झालं. सोयी सुविधा मिळतील पण ते शिक्षण त्या सर्वसामान्यांना परवडेल का? आता यांनी सांगितलं की गरिबी निर्मूलन झालं आहे, या लोकांना आर्थिक स्तर त्यांचा उंचावलेला आहे. मग आज भारतात आज आपण विचार केला तर एक साधारणपणे 25 कोटीहून लोक अधिक गरीब आहेत. आणि याचं मुख्य कारण काय आहे? याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की गरिबी निर्मूलन, रोजगार वृद्धी, सुनियोजित शहरीकरण, पर्यटन विकास, कौशल्य विकास, लोकशाही सबलीकरण, आहार साक्षरता, दर्जेदार व पुरेशी वीज, मुलींचं शिक्षण आणि नाशवंत शेतमालाचा टिकाऊपणा म्हणजे शेतमाल प्रक्रिया उद्योग याचं देशाच्या अर्थसंकल्पनेमध्ये दुर्लक्ष होत आहे. आणि हा अर्थसंकल्पच लोकाभिमुख व्हायला पाहिजे होता, तो लोकाभिमुख दिसत नाही. मोफत आरोग्य, शिक्षण व रोजगार ही सरकारची हमी आहे परंतु सरकार त्याचं खाजगीकरण करत आहे. मग आणि खाजगीकरण केलं तर ते महाग होत आहे. मग गरिबाचं जीवनमान सुकर होईल का? तर ते होणार नाही. म्हणून की निदान मोफत नाही देता आलं तर तज्ज्ञांचं असं मत आहे, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की शिक्षण, रोजगार, आरोग्य हे थोडं माफक दरात दिलं तर त्यांना परवडेल ते. आणि परवडलं तर मग त्या पद्धतीने त्यांना जीवनमान सुखी करता येईल. आणि रोजगार हा सगळ्यात यातला महत्त्वाचा विषय. आणि हे काय करतात, फक्त ते भीक दिल्यागत करतात किंवा त्या ठिकाणी 6,000 शेतकरी सन्मान योजना दिली म्हणजे 6,000 दिले, हे दिलं, पण त्याचा हमीभाव देत नाहीत. म्हणजे ही सरकारची वृत्ती काय आहे? स्वावलंबी करायचं आहे का परावलंबी करायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा यातला विषय आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत केली पाहिजे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार भरड धान्य, डाळ, खाद्यतेल दरमहा देण्यात आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मागाशी मी म्हटलं की आरोग्य आणि शिक्षणावर जो सरकारचा जो वाटा आहे तो GDPचा तो
6 ते 7% असायला पाहिजे. तो जर 6 ते 7% केला तर लोकांना ते फायदेशीर होईल. नंतर मग कामगार कल्याण आणि विविध कामगार मंडळाकडे जमा असलेला निधी हा कामगार कल्याणाकरता वापरला पाहिजे आणि कामगारांची नोंदणी झाली पाहिजे. तो अन्य कारणासाठी वळवला जातो, तो वळवला जाऊ नये. आणि वाढती महागाई रोखण्यासाठी या अर्थसंकल्पात योग्य ते नियोजन व्हायला पाहिजे. ते अपेक्षित होतं, पण ते काही झालेलं दिसत नाही. शेतकरी, कष्टकरी, भूमिहीन नागरिकांना तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर वाढवायला पाहिजे. त्याची भरीव तरतूद अर्थसंकल्पात व्हायला पाहिजे, परंतु ती प्रत्यक्षात होत नाही. फक्त ते काय करतात की बाबा हायलाईट जे ठळक मुद्दे आहेत त्या ठळक मुद्द्यात सांगतात की शेतकऱ्यांसाठी हे केलं, त्यांच्या ह्याच्या कष्टकऱ्यांसाठी हे केलं, परंतु ते काय होताना दिसत नाही. अर्थसंकल्प हा वर्षाचा एक जमा खर्च आहे आणि तो जमा खर्च करत असताना आपल्याकडे जी जमा आहे त्याच्या अनुषंगाने तो खर्च किती करायचा, कसा करायचा ते ठरवलं जातं. परंतु आपल्याकडे वित्तीय तूट असा अर्थसंकल्प होतो का, तर आपली जमा कमी आणि खर्च जास्त असतो. मग ती भरून काढण्याकरता काही कर्ज काढले जातात, काही सार्वजनिक इथनं लोन्स घेतले जातात, लोकांकडनं काही लोन्स घेतले जातात, काही तुमचे बॉन्ड काढले जातात आणि आत्ताच्या घडीला काही सार्वजनिक कंपन्यांचं खाजगीकरण करून काही विकून त्या ठिकाणी आपला शेअर त्यातला जो आहे तो कमी करून तो खर्च भागवला जातो आहे. म्हणजे आज जो आपला दैनंदिन जो खर्च आहे, म्हणजे शासनाचा जो खर्च आहे, तो खर्च करण्याकरता सुद्धा ह्या सार्वजनिक शासकीय कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या विकल्या जातात अक्षरशः. हे एका अर्थाने चूक आहे. शासनाचं कर्ज पण एवढं वाढलं आहे की ते कर्ज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे, परंतु त्याचा आकडा घेतला तर आपल्यासारख्यांच्या म्हणजे पायाखालचं वाळू सरकेल अशी परिस्थिती आज पाहायला मिळते. त्यामुळं अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जर तुम्हाला देशाचा विकास करायचा असेल, लोकांची आर्थिक वृद्धी झाली असं सांगत असाल आणि ती प्रत्यक्षात आणायची असेल, तर त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. लोकांचं जीवनमान सुधारलं नाही, शिक्षणामध्ये त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या सर्वांना मिळालं नाही, त्यांचं आरोग्य जे आहे ते आरोग्य त्यांचं सुधारलं नाही किंवा त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाली नाही, तर तुमचं आर्थिक वृद्धी कशी झाली असं म्हणता येईल. तुमचे वस्तू विकत गेली, वस्तू विकली, त्याचा खर्च आला, त्याचा GST आला, ह्याचा सगळ्याचा सार काढला आणि मग तुमचं त्या ठिकाणी ते किती तुमचा हे जमा झाला, GST जमा झाला, ह्याच्यातनं तुम्ही म्हणणार की आर्थिक वृद्धी झाली. पण जर लोकांचं जीवनमान सुधारलं नाही, लोकांचे पोटापाण्याची भूक भागली नाही, तर आर्थिक विकास झाला कसा म्हणता येईल किंवा त्यांचा विकास कसा झाला म्हणता येईल, देशाचा विकास कसा झाला म्हणता येईल. आज खरं तर लोकांच्या अपेक्षा होत्या की तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांना की नवकल्पनांना वाव दिला पाहिजे, की तंत्रज्ञान विकसित करून त्या ठिकाणी गुणवत्ता विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी कुशल कर्मचारी उपलब्ध झाले पाहिजेत. आज आपल्याकडे शिक्षण मिळतं आहे, इंजिनियर होत आहेत, परंतु त्यांच्याकडे तो इंजिनियर झाला तर तो थेरॅटिकल होतो, त्याला कुशल प्रशिक्षणाची गरज आहे. ते कुशल प्रशिक्षणाचा हे केलं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यांना कर्मचारी ज्यावेळी त्या कंपनीत असेल किंवा तुमच्या शासकीय ह्याच्या संस्थेमध्ये असेल तर त्याला पुन्हा प्रशिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल साक्षरता ही त्या ठिकाणी कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. जागतिक गुंतवणूक या क्षेत्रामध्ये वाढवली गेली पाहिजे आणि ती वाढवली जात नाही.